फेजर डायग्राम आहे. हा फेजर डायग्राम आहे, LCR सर्किट आहे. अजून अजून कॅपॅसिटर आहे. पहिला जो ओम फ्लो आहे, काय ओम फ्लो? V इज इक्वल टू IR. आठवते? पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. म्हणजे तुमचा पोटेन्शियल डिफरन्स V आहे, करंट तुमचा काय I आहे, त्याला काय डायरेक्टली प्रोपोर्शनल करणार आहे. करेक्ट आहे. द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी काय यूज केला इथे? R यूज केलाय. बरोबर आहे. म्हणजे तुमचा काय झाला? V इज इक्वल टू IR. तोच इथे E इज इक्वल टू IR दिला. दिसतोय का? V ला फक्त काय रिप्लेस केला इथं? E म्हणून गेला. काय लिहिलं ऑप्शन? ऑलवेज अप्लाय टू AC सर्किट व्हेन Z इज सबस्टिट्यूटेड फॉर R. VP IP जर पॅरलल मध्ये जोडला तर VP ना IP होणार. तिथे तुमचा रेजिस्टन्स काय असणार आहे? RP असेल. असेल का? बघितलंय का? नाही आठवते का? नाही आठवते? बघा एक्सप्लेनेशन मध्ये दिले. द ओम्स लॉ इज डिराइव्ड बाय द सायंटिस्ट ओम लॉ by focusing on the experiment given below. काय दिलं एक्सपेरिमेंट? Ohm is a thermocouple that is known as stable source of voltage. To measure this voltage he had used a galvanometer. काय होणार तुमचा? EMF होईल. येते लक्षात? म्हणून त्यांनी दिलं इक्वेशन ऑलवेज अप्लाइज टू द सर्किट when the value of Z is substituted into R. करेक्ट आहे? समजतंय? पक्का? तुम्हाला पहिली गोष्ट हे लक्षात पाहिजे, E इज इक्वल टू IR. तिथे तुम्ही लास्ट टाइम आजपर्यंत लहानपणी V इज इक्वल टू IR घेतला. V म्हणजे तुमचा व्होल्टेज आहे, पोटेन्शियल डिफरन्स. पण इथे तुम्हाला काय घ्यायचं? E म्हणजे EMF म्हणून घ्यायचं, कन्सिडर करा. EMF म्हणजे काय झालं तुमचा? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. येतं लक्षात? पुढे नेक्स्ट सेकंड वाला काय? द कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इन द AC सर्किट इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ड्यू टू कॅपॅसिटी. The capacitive reactance in an AC circuit effectively restrain the flow of current depending on the values of capacitance and frequency. Therefore, it is a crucial factor in determining how capacitors behave in AC circuit. Capacitor म्हणजे काय? फॅन मध्ये लावलाय कॅपॅसिटर. काय करतो फॅनला? Increase in frequency or applied AC supply. The impedance of LCR circuit first decreases, becomes minimum and then increases. म्हणजे काय होतं LCR मध्ये? LCR काय काय? L म्हणजे काय? कॉइल, कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स. तीन असे कनेक्शन मध्ये बघितले असतील तुम्ही. आठवतंय काय? बघितले असं सर्किट?